Very good morning, boys and girls. After completing the first poem, I am going to teach you the next poem, that is The Basketful of Moonlight. This is a very beautiful poem. Sunil Sharma, who is a poet of this poem, he has described the life of people who live in Jammu and Kashmir. There is a particular group of people. They speak a Dogri language, and he has tried his best to give the information about the people and their lifestyle. Friends, in this poem, a small child from that community, he has explained the problem of the Dogri people, or he has explained the problems of that particular people who are from the Jammu and Kashmir. As you know that in Jammu and Kashmir, in valley areas, the people survive. Really, in such valley areas, people face numbers of problems. In such areas, there is no facility of the buses and there is no facility of any cart. Even in some areas, there are no roads. So the small child in this poem, he has just explained his problems and the problems of the people of that village. We know that in this poem, a child is very innocent. You would understand when I would go with some lines, you would come to know that how the child is innocent. He has spoken such a line, such words. By getting such words or such lines, you would also understand that he is really an innocent child. So let us see, as I have told you the title, that is A Basketful of Moonlight, written by, that is, Sharma. In the first stanza, what he says, the child is here, we can say, a narrator or speaker. एक लहान मुलगा, निष्पाप मुलगा या कवितेमध्ये तो या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या है ना, म्हणजे जिथं डोगरी ही भाषा बोलली जाते, ही भाषा बोलणारा काही जमात आहे, एक समुदाय आहे, आणि या जमातीमध्ये लोकांच्या नेमक्या काय अडचणी आहेत, ती लोक कशा पद्धतीचं जीवन जगतात. आज सुद्धा आज आपण म्हणतो की आज आम्ही टेक्नॉलॉजीला ॲक्सेप्ट केलेलं आहे, स्वीकार केलेला आहे, पण बाबा रे, भारतामध्ये आजही असे अनेक ठिकाणं आहेत की जिथं टेक्नॉलॉजी पोहोचलेली नाही आहे. आजही लोक खूप मागासलेले आहेत. आजही लोकांना खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं. आजही लोकांना त्या टेक्नॉलॉजीचे ज्याला फ्रूट्स म्हणू आम्ही, फळं म्हणू, ती आजही त्यांना भेटलेली नाही आहेत. खूप खडतर जीवन, दऱ्या डोंगरामध्ये राहणारी लोक खूप खडतर जीवन जगत आहेत. त्यातलंच एक उदाहरण या कवितेच्या माध्यमातून कवीने खूप चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे. पण हे अडचण मांडताना, ही समस्या मांडताना कवीने काय केलेलं आहे, एका लहान मुलाच्या माध्यमातून ही कविता मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या लहान मुलाच्या माध्यमातून तिथल्या लोकांची परिस्थिती काय, त्या लोकांचं जीवन किती खडतर आहे, हे हुबेहूब चित्रण आपल्या डोळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी कवीने केलेला आहे. बघूया काय म्हणतोय बघा. तो लहान मुलगा असा म्हणतो या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून, है ना. तो काय म्हणायला लागला, ओ मून गिव मी मूनलाइट, बास्केट फुल और 2 baskets फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट. है ना. प्रत्येक लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड मी तुम्हाला मिनिंग सांगत असताना, बाबा रे, जिथं नवीन शब्द तुमच्या येतो, नवीन शब्दांचा अर्थ कंपल्सरी आपण त्या पुस्तकामध्ये लिहित चला. काय म्हणाला बघा, ओ मून गिव मी मूनलाइट, हे चांदोबा मला तू काय कर, प्रकाश दे. है ना. मला सांगा, ह्या पहिल्याच ओळीमध्ये बघा, या पहिल्याच ओळीमध्ये, बरं आणखीन एक पुढे वाक्य पहा,
काय म्हणतं, ओ मून गिव्ह मी मूनलाईट, हे चांदोबा मला तू काय कर, चंद्रप्रकाश दे. आणि तो चंद्रप्रकाश किती पाहिजे त्याला, त्या लहान मुलाला, बास्केट फुल ऑर 2 बास्केट्स फुल, 1 टोपली भरून किंवा 2 टोपली भरून मला तू काय कर, चंद्रप्रकाश दे. तो कुणाला मागतोय, चांदोबाला म्हणायला लागला की अरे चांदोबा तू मला तुझा प्रकाश दे, चंद्रप्रकाश दे. पण तो 1 टोपली भरून किंवा 2 टोपली भरून मला तू काय कर, तो चंद्रप्रकाश दे. आणि हे देता देता परत काय कर, विथ सीड्स ऑफ मूनलाईट. बघा, आणि मला तू काय कर, ते 1 टोपली किंवा 2 टोपली भरून मला तू काय करायचं, सीड्स ऑफ मूनलाईट दे, म्हणजे चांदोबांच्या बिया मला दे. आता या वाक्यातनं तुम्हाला काय लक्षात आलं की हा लहान मुलगा किती निष्पाप आहे हे बघा. का, कारण प्रॅक्टिकली हे शक्य आहे का, व्यवहारी जीवनामध्ये हे शक्य आहे का, म्हणजे 1 टोपली किंवा 2 टोपली भरून आपल्याला चांदणं किंवा चांदण्याचा प्रकाश घेता येतो का, देता येतो का, व्यवहारामध्ये हे प्रत्यक्षामध्ये जीवन जगत असताना प्रॅक्टिकल लाईफमध्ये हे पॉसिबल आहे का. बरं, आपण जाऊन कोणा दुकानामध्ये म्हणू शकतो का काय की मला 1 टोपली भरून चंद्रप्रकाश द्या, किंवा आपण चांदोबाला तरी म्हणू शकतो का की मला 1 टोपली भरून किंवा 2 टोपली भरून मला चंद्रप्रकाश द्या, नाही. पण हा मुलगा इथे डिमांड करतोय म्हणजे खूप निष्पाप आहे, लहान आहे, त्याला काहीच माहीत नाही आहे. फक्त त्याने डोळ्याने पाहिलेल्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये जे व्यवहार घडत असतात, काय आदान प्रदानचा व्यवहार जसं घडत असतं त्याने फक्त पाहिलेलं आहे. कसं की अडीअडचणीला जसं त्याचे आई वडील इतरांकडनं धान्य मागून घ्यायचे, 1 टोपली भरून मागून घ्यायचे, 2 टोपली भरून धान्य मागून घ्यायचे, आणि पुन्हा त्यांच्याकडे धान्य आलं की परत ते करायचे, टोपली 2 टोपली परत करायची. म्हणजे हा जो आदान प्रदानाचा जो व्यवहार आहे हे त्याने फक्त पाहिलेला आहे ना. म्हणजे बघा, असं खेड्यामध्ये पण आपण बघतो, एखाद्याच्या घरामध्ये साखर संपली की ती शेजारची बाई काय करते, दुसऱ्या घरी जाते आणि म्हणते मला 1 ग्लास भरून साखर द्या, मला हे टोपलं भरून पीठ द्या, मी परत तुम्हाला परत करते. हा दैनंदिन जीवनात चालणारा हा व्यवहार आपल्याला माहीत आहे. आणि या लहान मुलाने हेच पाहिलेलं आहे. आणि त्यालाही असं वाटतं की जसं माझ्या आई बाबा काय करतात, वेळेला एकमेकांकडनं मदत मागून घेतात आणि परत करतात, तसं मला सुद्धा करायचं आहे. म्हणून मला सुद्धा त्या चांदोबाला काय करायचं आहे, आज टोपली 2 टोपली भरून मला म्हणजे चंद्रप्रकाश मागवायचं आहे. आणि त्या चंद्रांच्या छोट्या छोट्या बिया पण मागवायच्या आहेत. आता इथं बघा, हे चंद्रांच्या बिया असू शकतात का, हो नाही. पण त्याला एक माहिती आहे, आकाशामध्ये जो चांदोबा आहे त्याच्या आजूबाजूला दिसणाऱ्या ज्या चांदण्या आहेत ना, चांदण्या, तो अशी कल्पना करतो की त्या चांदण्या म्हणजे जणू त्या काय आहेत, बिया आहेत. लक्षात आलं का तुमच्या, म्हणजे तो किती निष्पाप आहे बघा. म्हणजे त्याला असं वाटतं की आकाशामध्ये दिसणारा जो चांदोबा आहे आणि चांदोबाच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या चांदण्या आहेत ते म्हणजे छोट्या छोट्या स्वरूपामध्ये ते बीज आहेत. म्हणून तो म्हणतो त्याला की चांदोबा तू मला 1 टोपली किंवा 2 टोपली भरून मला चंद्रप्रकाश दे, आणि मला त्या बिया पण दे, चांदोबांच्या बिया पण मला पाहिजेत. बरं, आता एक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतो, का बरं या मुलाला, या चांदोबाला तो डिमांड करतोय, का बरं तो त्या चांदोबाकडे हे प्रकाश मागतोय किंवा तो म्हणजे बिया मागतोय. बघूया पुढच्या स्टांझामध्ये काय म्हणतो बघा. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मॅनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट्स. हां, इथे आपल्याला लक्षात आलं की तो का डिमांड करू लागलाय बघा. कारण तो म्हणाला चांदोबाला, आपण आत्ता पाहिल्यासारखी की मला 1 टोपली किंवा 2 टोपली भरून तुम्हाला बिया पाठवून दे. कशासाठी, तर त्याला ना काय करायचं बघा, फ्रॉम द सिटी टू माय विलेज. बाबा रे, शहरापासून ते माझ्या गावापर्यंत. मी आत्ताच सुरुवातीला वर्णन करताना म्हणालो काय की डोगरी भाषा बोलणारी एक जमात आहे जी जम्मू आणि काश्मीरमध्ये, आणि आपल्याला माहिती आहे जम्मू आणि काश्मीरचा परिसर काय प्रचंड मोठा दरे डोंगरे तिथे आहेत. अजूनही खूप असे गावं बसलेली आहेत की तिथं रस्ते नाही आहेत. लोकांना खूप कठीण समस्याला तोंड देत म्हणजे दऱ्यामधून डोंगरामधून आजही त्यांना पायी जावं लागतं. कुठल्याच प्रकारचं माध्यम दळणवळणाचं उपलब्ध नाही आहे.
लक्षामध्ये. मग हा मुलगा काय म्हणू लागला, म्हणजे त्या चांदोबाला म्हणू लागला, कारण फ्रॉम द सिटी टू माय विलेज, मला त्या शहरापासून ते गावापर्यंत, माझं जे गाव आहे त्या गावापर्यंत, शहरापासून ते गावापर्यंत मला काय करायचं आहे, ऑन द साईड्स ऑफ द पाथ. बघा, पाथ म्हणजे इथे PATH, पाथ मीन्स रस्ता, पायी चालायचा रस्ता. तर त्या पायी चालत जाण्याचा जो रस्ता आहे, म्हणजे शहरापासून ते माझ्या गावाकडे येणारा जो रस्ता आहे, आय वॉन्ट टू सो मेनी, SOW, सोचा अर्थ इथे होतो लावण करणे, बीज रोवणे. लक्षात येतं ना, पटकन शब्दांचे अर्थ लिहून घेत चला. SOW, सो मीन्स लागवड करणे, बीज रोवणे असा अर्थ घ्यायचा. तो म्हणाला की मला ना तू टोपली किंवा 2 टोपली भरून मला चंद्रप्रकाश दे किंवा बिया दे, कारण त्याला मला काय करायचं आहे, शहरापासून ते गावाकडे येणाऱ्या दोन्ही, म्हणजे रस्त्याच्या दोन्हीही बाजूला, ऑन द साईड्स ऑफ मीन्स साईड्स, बाजूला आहे ना, ऑफ द पाथ, म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्या बिया मला काय करायचेत, रोवण करायचेत, लागवड करायचेत. स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, म्हणजे तू मला जे टोपली किंवा 2 टोपली भरून जे छोटे छोटे बिया देणार आहेस ना, ते मी काय करणार आहे, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मी रोवण करणार आहे. आता इथं सुद्धा त्याचा निष्पापपणा कळतो त्या लहान मुलाचा. काय, त्याला हे माहिती आहे काय, की रस्त्याच्या बाजूला जर बिया लावल्या गेल्या, किंवा शेतामध्ये त्याचे वडील शेतामध्ये काम करणारी किंवा तिथे लोक काम करणारी शेतामध्ये जसं बियांचं रोवण करतात, बियाचं रोपण करतात, बी लावलं जातं आणि ते बीज अंकुरतं आणि तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झाडी येते, तसं त्याची ती कल्पकता आहे की जर मी त्या छोट्या छोट्या ज्या बिया आहेत प्रकाश देणाऱ्या, त्या जर मी रस्त्याच्या बाजूने लावलं तर तिथं काय होईल, त्या बिया मोठ्या होतील आणि त्याचं वृक्षामध्ये रूपांतर होईल आणि त्याच्यावर असंख्य पुन्हा काय लागतील, प्रकाश देणाऱ्या बिया लागतील, है ना, आणि पूर्ण रस्ता हा प्रकाशमय होईल. हे अगदी निष्पाप मुलाची कल्पकता आहे. बघा, पण या कवितेच्या माध्यमातून कवी आपल्याला ॲक्च्युअल तिथली परिस्थितीचं वर्णन करू लागलेलं आहे. एकीकडे मुलाचा निष्पापपणा पण बघायला भेटतो आपल्याला आणि एकीकडे तिथे राहणाऱ्या लोकांची परिस्थिती किती बिकट आहे हे कळतं. आजही त्या भागामध्ये लाईट पोहोचलेली नाही हे आपल्याला या स्टांजामधनं कळतं. आजही या भागामध्ये लोक अंधारात जीवन जगतात हेही आपल्याला कळतं. म्हणून तो मुलगा त्या चांदोबाला म्हणू लागला, मला टोपली 2 टोपली भरून तू चंद्रप्रकाश दे, बिया दे, कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला तिथं रोवण करायचं आहे. म्हणजे बघा, हे म्हणजे त्याची जी आयडिओलॉजी आहे, त्याची जी कल्पकता आहे की बीज जसं जमिनीमध्ये रोवण केलं की ते वाढतं, तसं त्याला पण या ठिकाणी चांदण्यांच्या बिया रोवण करायचे आहेत आणि भरपूर प्रकाश त्या रस्त्यावरती त्याला आणायचं आहे. म्हणून तो चंद्राकडे, त्या चांदोबाकडे विनंती करू लागला आहे. द होल व्हिलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. म्हणजे याच्या अगोदर आपण काय पाहिलं की त्या लहान मुलाला रस्त्याच्या दुतर्फा, रस्त्याच्या दोन्ही बाजूनं त्याला बिया काय करायचे, लावायचे. का लावायचे, पर्पज काय, त्याच्या इंटेन्शन काय, तर तो म्हणते, बाबा रे, त्याची अडचण अशी आहे, द होल व्हिलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. कारण माझ्या गावातली डोंगर दऱ्यात राहणारी ही सर्व माणसं, सगळीच माणसं काय करतायत, कामाच्या निमित्तानं शहराकडे जातात आणि दररोज जावं लागतं. रिदा चांदोबाला उद्देशून तो म्हणतोय, त्यांना दररोज जावं लागतं, कारण त्यांना कुठल्याही प्रकारचं त्या गावामध्ये, डोंगर दऱ्यामध्ये त्यांना त्यांची भूक भरवण्यासाठी किंवा पोटाची खळगी भरवण्यासाठी माध्यम म्हणून त्यांच्याकडे काहीच नाही आहे. पैसे कमावण्यासाठी माध्यम कुठलंच नाही आहे. म्हणजे एवढी लोक मागासलेली आहेत त्या भागामधले की त्यांच्या हातांना काम नाही आहे. मग ज्यांच्या हातांना कामच नाही आहे, मग पैसा येणार कुठून? मग पैसा नाही, मग त्यांना लागणारं धान्य जे येणार आहे ते कुठून येणार आहे? ज्या बेसिक नीड्स आहेत है ना, त्यांच्या कुठून पूर्ण होणार आहेत? मग त्या बेसिक नीड्स पूर्ण करण्यासाठी ही संपूर्ण गावातली लोक काय करतात, पैसे कमवण्यासाठी मग ती शहराकडे जातात. लक्षात येतं का तुमच्या? बघा,
कारण ज्या खेड्या म्हणजे ज्या म्हणजे दऱ्या डोंगरामध्ये जिथं ही लोकं राहतात ना, या जमातीमध्ये ही एवढी मागासलेली आहे की ही लोक आपल्या मूळ ठिकाणी राहून त्यांना कुठलंही उत्पन्नाचं साधन त्यांच्याकडे नाही आहे. म्हणून या लोकांना काय करावं लागतं, उत्पन्न मिळवण्यासाठी किंवा साधन म्हणून किंवा रोजीरोटी चालवण्यासाठी है ना, त्यांना काय करावं लागतं, शहरावर अवलंबून राहावं लागतं. आणि हातांना काम त्यांना गावात कुठंच मिळत नाही आहे. मग शहरामध्ये जाऊन ही लोक काय करतात, काम करतात, सकाळी सकाळी जातात, दिवसभर काम करतात आणि मिळालेल्या पैशाच्या माध्यमातून येता येता पोटाची खळगी भरण्यासाठी लागणारं धनधान्य जे आहे ते त्या पैशातून आणत असतात. आणि मग हे सर्व चालत असताना हा लहान मुलगा बघतोय काय की माझ्या गावातली सगळीच माणसं शहराकडे जातात कामाच्या निमित्तानं, पण सकाळी सकाळी उठून लवकर जातात, पण काम संपूर्ण घरी येण्यासाठी मात्र यांना खूप उशीर होतो. बघा पुढचं वाक्य काय म्हणतं, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. तो चांदोबाला म्हणायला लागला की अरे चांदोबा, मी तुला जी डिमांड करतोय टोपली 2 टोपली भरून, जे मी तुला विया मागतोय रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला जे लावण करायचं आहे त्याचा पर्पज पण तुला कळायला पाहिजे. काय की माझ्या गावातली सगळीच लोकं कामाच्या निमित्तानं शहरात जातात आणि शहरातलं काम संपलं की घरी येण्यासाठी त्यांना काय लागतं, इट बिकम्स डार्क, म्हणजे खूप अंधार होतो. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. ऑन इट्स वे बॅक मीन्स ते परतीच्या मार्गावरती जेव्हा येतात, म्हणजे परतीचा रस्ता जो असतो त्यांचा, त्यावेळेला मात्र रस्त्यावरती प्रचंड अंधार असतो. कारण जशी कामं संपली शहरातली, लोक संध्याकाळी परतीच्या मार्गावरती येतात, पण येताना मात्र त्या रस्त्यावरती खूप अंधार असतो, प्रकाश संपलेला असतो, सूर्य मावळलेला असतो आणि येताना भयंकर अंधार असतो. आणि तो म्हणतोय पुढे, ॲज माय विलेज इज क्वाईट फार. आणि त्या शहरापासून माझं गाव खूप दूर आहे. चांदोबा, त्या रस्त्यावरती प्रचंड अंधार पडलेला असतो. आणि नुसता अंधार तर नाहीच नाही, पण तो रस्ता पण खूप लांब आहे रे, तो रस्ता पण खूप दूर आहे, है ना. बघूया पुढे काय म्हणतो बघा तो, है ना. तो पुढे म्हणतो की जो रस्ता जो दूर आहे, शहरापासून माझ्या गावाकडे येणारा जो रस्ता दूर आहे आणि अंधारमय आहे, कारण संध्याकाळी कामं संपलेली असतात आणि संध्याकाळ झाल्यानंतर यांचा प्रवास सुरू होतो आपापल्या गावाकडे जाण्याचा. पण जसं गावाकडे यायला सुरुवात होते त्यावेळेला प्रचंड अंधार पडत असतो. आणि पुढे तो म्हणतोय, द रूट इज अ टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. बघा, तो मुलगा म्हणू लागलाय की मला रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटे छोटे बीज जे मला लावायचे आहेत, त्याचा रिझन असं आहे की त्या रस्त्यावरती अंधार तर पडलाय, नुसता अंधार नाहीये, द रूट इज टफ. हां, तो रस्ता मात्र खूप खडतर आहे अँड फुल ऑफ. आता खडतर म्हणजे कसा बघा, याचा अर्थ कसा घ्यायचा. आत्ताच मी तुम्हाला म्हणालो की जम्मू आणि काश्मीरमध्ये अशी काही जमात आहे जी की डोगरी नावाची भाषा बोलते. तर जम्मू आणि काश्मीर हे पूर्ण दऱ्या आणि डोंगराने म्हणजे वसलेलं आहे, म्हणून तिथं टफ हा शब्द आला आहे. कारण तो रस्ता आपल्या रस्त्यासारखा नाही आहे. म्हणजे शिवाजी चौकातून निघालं ते बांधकाम भवनपर्यंत अगदी रोड टार रोड तयार झालेली आहे ना, एकदम टार रोड तयार झाली, तसा रस्ता नाही आहे. मग तो कसा आहे, दऱ्या डोंगरांचा आहे. त्या दऱ्या डोंगरामध्ये खूप ठिकाणी भली भली मोठी मोठी दगड आहेत, खड्डे आहेत, है ना. म्हणजे माहिती नाही, चालता चालता अंधारामध्ये कुठं खोल खड्डा आहे त्यांच्या लक्षात येणार नाही आहे. चालता चालता कधी पाय घसरून सुद्धा ही लोक पडू शकतात, म्हणजे त्यांच्या जीवनास धोका असू शकतो. म्हणून या अर्थानं तो म्हणतोय, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. चांदोबा, ज्या रस्त्यावरून माझ्या कुटुंबातली माणसं किंवा ज्या रस्त्यावरून माझ्या गावातली माणसं परत येतात शहराकडून, त्या रस्त्यावरती एक तर रस्ता तर तो टफ आहेच आहे, म्हणजे खूप ठिकाणी चढ आहे, खूप ठिकाणी उतरता भाग आहे, खूप ठिकाणी खड्डे आहेत, म्हणून तो टफ हा शब्द प्रयोग केलेला आहे. आणि पुढे तो म्हणतोय की चांदोबा, तो रस्ता कसा आहे, अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. त्या रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये साप आहेत,
विंचू आहेत. बघ चांदोबा, कारण ज्या रस्त्यावरती माझे वडील, ज्या रस्त्यावरती माझ्या गावातली संपूर्ण माणसं काम परतून येताना चालायला लागतात, तो रस्ता एकतर खडतर आहेच आहे, पण त्या रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये श्वापदं आहेत आणि विंचव आहेत. म्हणजे कुठल्याही क्षणामध्ये, कुठल्याही क्षणी जर चुकून जर पाऊल त्याच्या सापावरती पडला आणि सापाने जर दंश घेतला, किंवा विंचवावरती पाय पडला आणि विंचवाने जर समजा दंश केला, तर ह्या सापाच्या किंवा या विंचवाच्या दंशाने किंवा विषाने ही माणसं मरू शकतात. क्षणार्धात ही नष्ट होऊ शकतात. क्षणार्धात त्यांना आयुष्य गमावं लागतं, कारण रस्ता खडतर आहे, अंधाराने माखलेला आहे. आणि त्या अंधाराने माखलेल्या रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये श्वापद आहेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये विंचव आहेत. आणि म्हणून तो पुढे म्हणतोय की मला त्या रस्त्यावरती लाईट्स का लावायचे, त्या रस्त्यावरती प्रकाश का निर्माण करायचं आहे. तू दिल्यानंतर टोपली भरून, 2 टोपली भरून दिल्यानंतर जे मी बीज लावणार आहे, तर त्याचं रिझन आपल्याला लक्षात आलं असेल, त्याचं रिझन तुम्हाला कळालं असेल. म्हणजे बघा, एकीकडे तो मुलगा ना, म्हणजे या कवितेतनं तो मुलगा त्या संवाद साधू लागलाय चांदोबाशी, पण दुसरीकडे आपल्याला त्या लोकांचं जीवन किती खडतर आहे हे सांगण्याचाही प्रयत्न इथं आपल्याला त्या कवीने केलेला आहे. पुढे काय म्हणतो बघा, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स नायदर बस नॉर कार्ट प्लाइज. चांदोबा काय सांगू रे, या लोकांचं जीवन किती वाईट आहे बघ ना. बिचाऱ्यांना कामासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी यांना कामासाठी शहराकडे जावं लागतं आहे ना, शहराकडे जावं लागतं. म्हणजे तो रस्ता खूप चांगला आहे का? नाही आहे, खडतर आहे. मग लवकर उठावं लागतं, कारण कामाच्या ठिकाणी लवकर पोहोचायचं आहे. कारण जातानाच त्यांना रस्त्यामध्ये अनेक अडचणी आहेत, खड्डे आहेत, दगडं आहेत आहे ना, निसरडा रस्ता आहे. म्हणून ही लवकर उठतात, लवकर जातात, कामाच्या ठिकाणी लवकर पोहोचायचं असतं. आणि यायला उशीर पण होतो, कारण त्यांनी जरी ठरवलं की काम संपल्याबरोबर वेगानं आमच्या लेकरांना भेटण्यासाठी गावाकडे परत येऊ शकत नाहीत, वेगानं येता येणारच नाहीत. का? कारण त्या रस्त्यावरती एकतर खूप मोठे खड्डे आहेत, खूप मोठे काटेरी वनस्पती आहेत, त्या रस्त्यावर निसरडा भाग आहे. म्हणून पावलाला त्यांना अंदाज घेत पुढे सरकावं लागतं. पावली त्यांना त्यांचं जीवन गमावण्याचे खूप त्या ठिकाणी काय आहेत, म्हणजे देर आर मोर चान्सेस. कारण पावली कुठेतरी साप दडून बसलेला आहे, पावली कुठेतरी तिथं म्हणजे स्कॉर्पियन्स आहेत. मग तो चांदोबाला म्हणू लागलाय की एवढं खडतर जीवन त्या लोकांचं आहे. म्हणजे इनडायरेक्टली हा कवी आपल्याला या मुलाच्या माध्यमातून त्या लोकांचं वर्णन, तिथल्या परिस्थितीचं वर्णन, तिथलं जीवनांचं वर्णन त्या लोकांचं आपल्याला करू लागला आहे. आणि पुढे तो मुलगा म्हणतोय त्या चांदोबाला, नायदर बस नॉर कार्ट प्लाइज. अरे चांदोबा, तो रस्ता एवढा खडतर पण आहेच आहे, याही पलीकडे त्या रस्त्यावरून कुठल्याही प्रकारचं बस किंवा कुठल्याही प्रकारची कार्ट, म्हणजे काय इथे गाडी, मग ती बैलगाडी असू शकते, घोडागाडी असू शकते, त्याला आपण कार्ट असं म्हणतो. आणि प्लाइज हा शब्द प्रयोग कराय पाहायचं, PLIES है ना, प्लाइज म्हणायचं. प्लाइज म्हणजे ये जा करणे, अर्थ लिहून घेत चला. प्लाइज म्हणजे काय बेटा, ये जा करणे. म्हणून तो म्हणाला त्या शहरापासून गावाकडे येणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावरून कुठल्याही प्रकारचं काय चालत नाही आहे, न बसची व्यवस्था आहे, न कुठल्या प्रकारचं बैलगाडी किंवा कुठल्या प्रकारची घोडागाडी, काहीही तिथं माध्यम नाही आहे. म्हणजे दळणवळणाचं कुठलंच साधन तिथं उपलब्ध नाही आहे. मग मला सांग परमेश्वरा, म्हणजे मला सांग, या ठिकाणी त्या चांदोबाला तो उद्देशून म्हणतो, मला सांग चांदोबा, किती वाईट हालत राही या लोकांची. म्हणून तुला ना माझी विनंती आहे की मला तू टोपली किंवा 2 टोपली भरून मला तू काय कर, छोट्या छोट्या बिया मला पाठवून दे, कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला ते लावायचं आहे. कारण आत्ता आपण पाहिलं ना, का लावायचं आहे त्याला, कारण त्या रस्त्यावरती खूप एकतर असा टफ आहे, दुसरं कारण त्या रस्त्यावरची मोठ्या प्रमाणामध्ये स्कॉर्पियन्स आहेत, तिसरं कारण त्या रस्त्यावरती कुठल्याही प्रकारच्या बैलगाडी किंवा कुठल्याही प्रकारचं गाडी ये जा करत नाही, किंवा बसेसची व्यवस्था तिथं नाही आहे दळणवळण म्हणून त्याला तिथं हे सर्व म्हणजे छोट्या छोट्या बिया रोवण करायचे. पुढे काय म्हणतो बघा, तो म्हणाला की when my father returns home I must sleep. बघ चांदोबा, तुला लक्षात आलं का मी का डिमांड करतोय?
अरे ज्या वेळेला माझे वडील शहरातून घरी परततात, कारण त्यांना येताना खूप वेळ लागतो रे, का? कारण अंधारमय रस्ता आहे, क्षणोक्षणी जीव जाण्याचे त्यांचे चान्सेस आहेत, धोका आहे, श्वापद आहेत, विंचव आहे, निसरड्या रस्ता आहे, दगड आहेत, धोंडे आहेत, काटेरी वनस्पती आहेत, किती खडतर जीवन आहे. आणि म्हणून यांना प्रत्येक पाऊल हा अगदी म्हणजे व्यवस्थित टाकावा लागतो है ना. प्रत्येक पाऊल त्यांना खूप काळजीपूर्वक टाकावं लागतो. म्हणून आपोआप त्यांची जी गती आहे चालण्याची ती मंदावते आणि त्यामुळं अपेक्षेपेक्षा जास्त वेळ त्यांना लागतो घरी येण्यासाठी. मग काय होतं? वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. जेव्हा माझे बाबा घरी येतात, जेव्हा माझे वडील घरी येतात, चांदोबा मी झोपी गेलेला असतो रे, तोपर्यंत मी झोपी गेलेला असतो. छोटं बाळ आहे ना मी, आहे ना, लहान बाळ आहे ना, मला झोप त्यावेळेला सांभाळली जात नाही आहे आणि लवकर मी झोपी जातो. लहान वय असल्यामुळं खेळून बागडून दिवसभर मी पण थकलेला असतो. लहान जीवाला जेवण थोडंसं झालं की पटकन झोप येते, गोड झोप लागते आणि मी झोपी जातो. माझे वडील जोपर्यंत येतात तोपर्यंत मी झोपी गेलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. बघ किती वाईट अवस्था आहे. तो चांदोबाला म्हणतो, अरे चांदोबा बघ ना, माझी सुद्धा किती वाईट अवस्था आहे. म्हणजे बघा, लक्षात घ्या की इथं कवीला नेमकं काय सांगायचं आहे. ह्या एकट्या लहान मुलाची वाईट अवस्था नाही आहे, तर त्या गावामध्ये राहणाऱ्या, त्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या, त्या समुदायामध्ये राहणाऱ्या याच्यासारख्या अशा असंख्य मुलांची वाईट अवस्था या वाक्यातनं वर्णन केलेलं आहे कवीने आपल्याला. काय म्हणून? त्या मुलाच्या माध्यमातून जे कवीला मांडायचं आहे त्याने काय केलेलं इथे त्या मुलाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. आणि आपल्याला डिरेक्टली इनडिरेक्टली त्या लोकांचं जीवन किती खडतर आहे, तिथल्या मुलांचं जीवन किती खडतर आहे, किती वाईट अवस्था आहे त्याने मांडलेलं आहे. काय म्हणतो लहान मुलगा बघा, तो म्हणाला, वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. माझे बाबा जेव्हा घरी परततात कामावरनं तेव्हा मी झोपी गेलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. बघ ना चांदोबा किती वाईट आहे. ज्या वेळेला माझे वडील सकाळी कामासाठी बाहेर पडतात त्याही वेळेला मी झोपलेला असतो. बघ ना किती वाईट अवस्था आहे. म्हणजे माझ्यासारखे असंख्य मुलं या जमातीतले, या समुदायातले मुलं किती वाईट अवस्था आहे. का? अरे त्याला त्याच्या वडिलांची भेट घेता येत नाही, त्यांना त्यांच्या वडिलांशी गप्पा मारता येत नाही, त्यांना त्यांच्या वडिलांच्या बाहूमध्ये कुशीमध्ये झोपता येत नाही, त्यांना त्यांच्या वडिलांसोबत हितगुज करता येत नाही आहे, शेअरिंग करता येत नाही आहे, आनंद व्यक्त करता येत नाही आहे. किती वाईट म्हणजे किती वाईट अवस्था आहे, किती म्हणजे हाल अपेष्टा या लहान लेकरांच्या आहेत. हे पण आपल्याला या स्टांझामधनं कळत असेल. कारण तो काय म्हणाला की वडील जेव्हा घरी परततात रात्री कामावरून आल्यानंतर तेव्हा मी गाढ झोपी गेलेला असतो. एक आणि दोन, जेव्हा वडील कामाचे निमित्तानं त्यांना त्या काळजी लागलेली असते. कारण थोडा जरी उशीर झाला कामावर जाण्यासाठी, शहरातली लोक ती काय करतात, नियमावरती चालतात, घड्याळावरती चालतात. आणि थोडाही जर एखाद्या कामगाराने उशीर केला तर त्याला गेटमध्ये एंट्री दिली जात नाही. त्यांना पूर्ण दिवस बाहेर बसून राहावं लागतं किंवा कामावरून त्यांना घरी परतावं लागतं. त्या दिवसाचा पगार त्यांचा काटला जातो, मिळत नाही. अशी वाईट अवस्था शहरामध्ये आहे. म्हणून तो मुलगा म्हणायला लागला की वेळेवर जाण्यासाठी म्हणून माझ्या वडिलांची धांदल उडते, गावातल्या सर्व लोकांची धांदल उडते. कारण वेळेवर गेलं पाहिजे, नाहीतर मेन फाटक बंद होतं कंपनीचं, पुन्हा लोकांना आतमध्ये घेतलं जात नाही. म्हणून त्याची त्रेधा किंवा त्याचं त्यांना स्ट्रेस, ताणतणाव त्याचा असतो, काळजी असते. म्हणून माझे बाबा काय करतात की सकाळी लवकर उठतात आणि लवकर उठून त्या कामावर पोहोचण्यासाठी ते घरातून बाहेर पडतात. पण त्यावेळेला मीही झोपलेला असतो, कारण मी खूप लहान आहे आणि लहान मुलगा असल्यामुळं गाढ झोप सकाळी मी त्यांच्यासारखं उठू शकणार नाही आहे. त्यांना कारण म्हणजे काळजी आहे, जबाबदारी आहे, पण मी लहान बाळ आहे, निष्पाप आहे. म्हणून मला याची म्हणजे मी खूप गाढ झोपी गेलेला असतो. बाबांची माझी भेट होत नाही आहे, ना रात्री ना सकाळी. इतकी वाईट अवस्था तिथल्या त्या जमातीत राहणाऱ्या सर्व मुलांची हेही या वळीतनं कळतं. पुढे काय म्हणतो बघा मुलगा, तो म्हणाला पुढे,
ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. येस, हे तर वाक्य किती सुंदर वाक्य आहे बघा. तो एवढ्यावर नाही थांबला. मुलगा पण खूप प्रॅक्टिकल आहे, निष्पाप आहे बिचारा, पण तो पण प्रॅक्टिकल बनण्याचा प्रयत्न करू लागला आहे. कसं बघा, आत्तापर्यंत त्यांनी डिमांड केली होती की नाही? हो. पण डिमांड करून तो थांबला नाही. त्याला माहिती होतं कदाचित मागून मिळणार नाही आहे, है ना. त्याला वाटलं कदाचित की मागून मिळणार नाही आहे, म्हणजे त्या परमेश्वर त्या चांदोबाला डिमांड करून मिळणार नाही, म्हणून तो त्या चांदोबाला सुद्धा प्रॅक्टिकली तो बोलतोय. काय म्हणायला लागलाय? ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. है ना. म्हणजे बाबा रे, मला तुझं ओझं नको आहे. तू आज मला दिला ना, मी तुला काय करणार आहे ते परत करणार आहे. म्हणजे कर्जाच्या स्वरूपात तू मला दे. आपण काय करतो बघा, की जेव्हा एखादं कुठली वस्तू खरेदी करायची, शेती खरेदी करायचं आहे, घर बांधायचं आहे, तर तुमचे बाबा काय करतात? बँकेतनं लोन घेतात की नाही? किंवा एखाद्या व्यक्तीकडनं, सावकाराकडनं लोन घेतात की नाही? पैसे घेतात की नाही? कर्जाच्या स्वरूपामध्ये, आणि त्याला व्याजासहित परत करतात. हा काय झाला? दैनंदिन जीवन जगत असताना हा एक व्यवहार झाला, प्रॅक्टिकल व्यवहार झाला. म्हणजे माझ्या अडचणीच्या वेळेला मी एखाद्याकडनं पैसे घ्यावं आणि त्याला ते पैसे परत करताना त्याचे जे काही म्हणजे व्याज आहे तो व्याजासहित पूर्ण करावं. हे पण शिकवण त्या लहान मुलाला आहे. म्हणून तो त्या चांदोबाला खूप प्रॅक्टिकली बोलतोय की तू असं समजू नकोस चांदोबा, मला फुकट नको आहे बाबा. मग काय कर, तू ना एक टोपली भरून चंद्रप्रकाश दे, छोट्या छोट्या त्या बिया दे, पण ते सुद्धा कर्जाच्या रूपात मला दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. है ना. कर्जाच्या रूपात दे म्हणजे मी ते तुला परत करणार आहे, है ना, परत करणार आहे, अशा उद्देशाने इथं द्यायचं आपण. पुढे काय म्हणतं बघा तो, की कर्जाच्या रूपामध्ये दे म्हणजे मी तुला हे परत करणार आहे. ह्यातलाही अर्थ इथं दडलेला आहे. म्हणजे तू आज मला द्यायचं आणि मी तुला परत ते करणार आहे, आणि तेही व्याजासहित तुला देणार आहे. ह्याला कशामध्ये? कारण त्याला काय खात्री आहे माहिती आहे त्या मुलाला, की ती आज जर बिया मी लावल्या, जसं आपल्याकडे एक, मी सर्व शेतकऱ्याची लेकर, तुम्हाला माहीत आहे, शेतामध्ये जर एक बीज लावलं तर ते बीज लावल्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी पीक येतं, एक कणीस लागतं, त्या कणसावरती शेकडो परत दाणे तिथे दिसतात, बीज दिसतात. येस. हां, म्हणजे ज्वारीचं एखादं बीज लावलं समजा आपण, तर काय होतं, एक कणीस येतो, कणसावरती शेकडो परत तिथे बीज दिसतात किंवा त्याला ज्वारीचे दाणे लागतात. अगदी तीच त्याची ती काय आहे, आयडिओलॉजी आहे, त्याची ती कल्पकता आहे. म्हणून तो म्हणतोय, तू ना मला बीज दिल्यानंतर मी त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावणार, आणि तिथं नंतर मोठी मोठी रोपटे तयार होणार, आणि त्याच्यावरती पुन्हा असंख्य बिया लागणार, आणि त्यातल्याच काही बिया काढून तुझं लोन मी परत करणार. पण आत्ता तू मला दे, माझी अडचण आहे, दे मला. अशा अर्थानं तो बोलतोय. बघा आता तो का लोन का मागतोय, मूनलाईट्स हे लोनवरती दे म्हणून का म्हणतोय, एवढं त्याचं सिरियसनेस का आहे, तर तो पुढे म्हणतोय, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. चांदोबा, जर का तू मला लोनवरती मला एक टोपली भरून जर तू मला चांदण्याच्या बिया जर का दिलास, तर काय होईल, आय वॉन्ट टू लाईट द रूट. मला तो काळोख रस्ता जो आहे, ज्या रस्त्यावरती माझे वडील, माझ्या गावातली माणसं ये जा करतात, त्या काळोख रस्त्यावरती मला हे बिया लावायचे आहेत. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. बघा त्याची कल्पकता कशी आहे. जर का ते बीज मी दोन्ही रस्त्याच्या बाजूने लावलं ना चांदोबा, माझे वडील खूप लवकर घरी येतील रे. का? तुम्ही बघा, अंधाऱ्या रस्त्यावरती चालून बघा आणि प्रकाश असलेल्या रस्त्यावरती चालून बघा, फरक जाणवतो की नाही. अंधारमय रस्त्यावरती तुम्ही काय करतात, म्हणजे सावकाश चालता, है ना, म्हणजे अंदाज घेत चालता, आणि प्रकाश असेल तर आपण वेगाने चालतो. किंवा तुमच्याकडे समजा एखादी टू व्हीलर आहे किंवा त्याला लाईट असेल तर आपण आपली ड्रायव्हिंग स्पीडीली असू शकते. पण लाईट जर समजा बंद झाली टू व्हीलरची किंवा फोर व्हीलरची,
आपोआप गती मंदावती की नाही, तसं माणसाचं पण आहे. म्हणजे डोळे असून सुद्धा रात्रीच्या वेळेला काय होतं, प्रकाश नसल्यामुळे आपली गती मंदावते. पण प्रकाश जर का निर्माण झाला तर गती ही वाढते. हे त्या लहान मुलाला हे पण माहिती आहे. म्हणून तो म्हणायला लागला, जर का रस्त्याच्या दोन्ही बाजूने मी लाईट लावली किंवा ह्या बिया पेरल्या तर भरपूर प्रमाणामध्ये प्रकाश पडेल त्या रस्त्यावरती. अँड माय फादर रिटर्न्स अर्ली, आणि मग माझे वडील घरी खूप लवकर येतील. म्हणजे इथं त्याचं प्रेम वडिलाबद्दलचं, त्याची तळमळ त्याच्या वडिलाबद्दलची, त्याची तळमळ त्याच्या वडिलाला भेटण्याची, आणि त्याची तळमळ वडिलांसोबत गप्पा गोष्टी मारण्याची आपल्याला इथं लक्षात येते. म्हणून तो पुढे म्हणतो, सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आणि चांदोबा, मलासुद्धा माझ्या वडिलांकडनं, त्यांच्याकडनं मला पण कथा ऐकायची आहेत. टेल्स आहे ना, ते फेरी टेल्स, पर्यांच्या कथा. अर्थ लिहून घे चला. फेरी टेल्स मीन्स पर्यांच्या कथा. मलासुद्धा माझ्या बाबांकडनं पर्यांच्या कथा ऐकायची आहेत. अँड स्टोरीज म्हणजे कथा त्यांच्याकडनं ऐकायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे का, खेड्यामध्ये वगैरे लोक आजी आजोबाकडनं नातवंड वगैरे लहान लहान मुलं काय करतात, आजी आजोबा झोपताना लहान नातवंडांना सोबत घेतात आणि त्यांना पर्यांच्या कथा म्हणा किंवा राजा राण्यांच्या कथा म्हणा, अशा गोष्टी सांगत सांगत त्याला अगदी थोपटलं जातं. आणि लहान मुलं छानपैकी या गोष्टी ऐकत ऐकत गाढ झोपी जातात, है ना. ह्या फिलिंग्स खूप वेगळ्या आहेत. आजही खेड्यामध्ये आपल्याला घडतं. आता शहरामुळे काय झालेलं आहे, आजी आजोबा इथं राहिली नाहीत रे. शहरामध्ये आजी आजोबा राहिले नाही आहेत, है ना. ती खेड्यामध्ये राहिली. हे भाग्य आता अलीकडच्या मुलांना मिळत नाही आहेत. हे भाग्य आम्हाला मिळाले, तुमच्या आईबाबांना मिळालेलं आहे. विचारून बघा घरामध्ये, आईबाबा सांगतील तुम्हाला की लहानपणी आम्ही आजी आजोबांच्या म्हणजे खुशीमध्ये झोपून राहायचं. आजी आजोबा आम्हाला कथा सांगायच्या जुना, आणि जुन्या कथा सांगता सांगता आम्हाला गोड गाढ झोप लागायची, है ना. अगदी ते जीवन त्या मुलाला जगायचं, ते जीवन त्या मुलाला जगायचं आहे. कारण त्याला माहिती आहे शहरातले आई बाबा मुलांना वेळ देऊ लागलेत, मुलांना गप्पा गोष्टी मारतायत, त्यांना वेळ देत आहेत, त्यांच्याशी गोष्टी सांगतायत. पण माझ्या कुटुंबामध्ये किंवा माझ्या गावामध्ये सगळीच लोक जी कामाच्या निमित्तानं बाहेर जाऊ लागलीत. आम्हा लेकरांचं किती वाईट अवस्था आहे. आम्हा लेकरांना स्टोरी सांगणारं, आम्हा लेकरांना पर्यांच्या कथा सांगणारे आई बाबा आमच्यासोबत म्हणजे नसतातच, खूप उशिरा येतात. आणि म्हणून त्याची इच्छा काय आहे की जर का रस्त्याच्या दोन्ही बाजूनं प्रकाश निर्माण केला, जे छोट्या छोट्या बिया लावल्या, तर रस्ता प्रकाशमय होईल. आणि त्या रस्त्यावरती वडील खूप वेगानं घराकडे परततील. आणि वेळेच्या आत आल्यामुळे आम्ही जागी असू त्यावेळेला, आणि आम्ही वडिलांसोबत आम्ही पण गप्पा मारू, आम्ही सुद्धा संवाद साधू, आणि दररोज वडिलांसोबत आम्हाला पण त्यांच्या माध्यमातून पर्यांच्या कथा गोष्टी ऐकण्याची संधी आम्हाला पण मिळेल. अशा पद्धतीचं भाव, अशा पद्धतीचे विचार या लहान मुलांनी इथे व्यक्त केलेले आहेत. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे काय, की या कवितेमध्ये थोडक्यात आपल्याला कळलेलं असेल काय, की द पोएट ऑफ दिस पोएम हॅज ट्राईड हिज बेस्ट टू टेल द रियल लाईफ of the people who are dwelling or who are living in Jammu and Kashmir. As we all know that in such areas still we can't see the roads, still we can't see the electricity, and the people are living very backward life. They can't go to the next village, or they can't go to another village as like us. We have numbers of mediums. We have the transport media. We have the roads where we can go very easily and we can go very comfortably. But the people who are residing, the people who are dwelling, or the people who are living in such areas, really they are living very tough life. The child in this poem has also told that not only he, but like him, numbers of children who are living in such areas, really, they are also feeling very upset, bad, because they can't get an opportunity to meet their parents in the morning as well as in the evening time. Even they can't listen the stories and the fairy tales from their father, because father doesn't come to home early
as there are numbers of problems on the road. As we have seen in this poem, the road is also, the road is completely full with the numbers of problems, like the scorpions and the snakes are there on the road. So the life is very risky, life is very tough. And even he has also told that there are no facilities for the transport like the cars and the buses. So, in short, I mean to say, this poem is telling us the actual picture, or the poet has depicted the real condition of the people who are dwelling in such areas. Hope so you may have understood this poem. Go with line to line and word to word and try to understand. So hope, let's go to the next poem. Thank you very much.